डोंगर, दऱ्या आणि नद्यांचं सौंदर्य पाहायला कुणाला आवडत नाही। धबधब्यांवरून कोसळतं पाणी आणि आकाशातील ढगांना स्पर्श करणाऱ्या डोंगरांमध्ये एक वेगळीच मजा असते। मात्र असं म्हणतात की आग, हवा आणि पाण्याशी कधीही खेळू नये, कारण ते प्राणघातक ठरू शकते। कधी व्हिडिओमुळे तर कधी फोनवरून घेतलेल्या सेल्फीमुळे अनेकदा लोकांना जीव गमवावा लागतोय। नुकताच एक समुद्रातील भयावह व्हिडिओ व्हायरल होतोय। हा व्हिडिओ पाहून तुम्हीही समुद्रात असं धाडस करताना 10 वेळा विचार कराल। अवघ्या 10 सेकंदात महिलेला आयुष्यभराची अद्दल घडलेली आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पावसाळ्यात तरुण तरुणी भिजण्यासाठी आणि मजा मस्ती करण्यासाठी, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सुद्धा धबधबे, धरण, नदीवर पोहोचतात। काही जण समुद्रकिनारी जातात, बोटिंगचा आनंद घेतात। अशा वेळी सांगूनही पर्यटक ऐकत नाहीत। काही वेळेला समुद्राला भरती आलेली असते तरीही पर्यटक नसतं धाडस करतात आणि हेच धाडस त्यांच्या अंगाशी येतं। समोर आलेल्या व्हिडिओमध्ये या महिलेला 10 सेकंदात आयुष्यभराची अद्दल घडली आहे। काही सेकंदातच महिला किनाऱ्यावरून थेट समुद्रात गेली। ही घटना आंध्र प्रदेशमधील असून या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता समुद्र दिसत आहे। समुद्रात मोठमोठ्या लाटाही उसळताना दिसत आहेत। यावेळी काही तरुण तरुणी महिला समुद्राच्या पाण्यात पोहत आहेत। यावेळी एक महिलाही तिथे दिसत आहे। सुरुवातीला किनाऱ्यावर असलेली महिला हळूहळू पाण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात जाते, मात्र तिचा हाच आनंद जास्त काळ टिकू शकला नाही। पाण्याचा अंदाज न आल्यानं ती खूप पुढे जाते। यावेळी खवळलेल्या लाटांसमोर तिचा टिकाव लागत नाही आणि ती लाटांसोबत समुद्रात खेचली जाते। ती उठण्याचा प्रयत्न करते, तोच पुढच्या क्षणी प्रचंड मोठी लाट येते आणि तिला आत खेचते। दरम्यान किनाऱ्यावर असलेला तरुण हे सगळं पाहतो आणि तिच्या मदतीसाठी धावतो। बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर महिलेला सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात येतं। त्या तरुणाचं लक्ष गेलं म्हणून महिलेचे प्राण वाचले, अन्यथा महिलेचा जीव गेला असता। अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येत आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर रामू नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे। गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। या व्हिडिओमुळेच अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर येत आहेत।